हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 13 जानेवारीपर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघायचे आहेत। आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहे। दररोज सकाळी 8 वाजता आपण असेच दैनंदिन चालू घडामोडींचे व्हिडिओ घेऊन येत असतो। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली येणारे व्हिडिओ वॉच करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। उष्णकटिबंधीय चक्रीवादळ अल्वारो कोणत्या ठिकाणाला धडकले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, मादागास्कर। लक्षात घ्या 2024 ही पहिले फर्स्ट सायक्लोन आहे। भारताच्या सुचेता सतीश यांनी अलीकडेच कोणत्या क्षेत्रात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, संगीत। कार्यक्रमात सुचेता सतीश यांनी 140 भाषांमध्ये गाणी गाऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे। 2024 मध्ये किती राज्यसभा सदस्य निवृत्त होणार आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, 68। कार्यक्रमास तर या ठिकाणी लक्षात घ्या राज्यसभेमध्ये एकूण 68 सदस्य विद्यार्थी मित्रांनो निवृत्त होणार आहे। राज्यसभा ही जी असते ती वरिष्ठ सभागृह आहे, लोकसभा ही कनिष्ठ सभागृह असतं। राज्यसभामध्ये जे निवडून येतात बरोबर ते विद्यार्थी मित्रांनो 6 वर्ष त्या ठिकाणी असतात। दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य हे रिटायर होतात, त्या जागी नवीन सदस्य येतात। म्हणून हे जे सभागृह असतं त्याला स्थायी सभागृह म्हणतात आणि जी लोकसभा असते त्याला अस्थायी सभागृह म्हणतात, लक्षात घ्या। नेक्स्ट, देशातील पहिल्या आरोग्यदायी आणि स्वच्छ फूड स्ट्रीट प्रसादमचे नुकतेच उद्घाटन कोठे झाले आहे? तर राईट आन्सर आहे मध्य प्रदेश या ठिकाणी। देशभरातील सामान्य नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित स्थानिक आणि पारंपरिक अन्नाशी जोडण्याचे उद्दिष्ट आहे। मध्य प्रदेशची स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956ला। मुख्यमंत्री आहेत मोहन यादव, राज्यपाल आहेत मंगूभाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ। नेक्स्ट, UK सरकारकडून नुकतीच नाईटहुड ही पदवी कोणाला बहाल करण्यात आली आहे? तर राईट आन्सर आहे डॉक्टर अमृतपाल सिंग। त्यांच्या वैद्यकीय सेवांसाठी ही पदवी बहाल करण्यात आली। न्यूकॅसल युनिव्हर्सिटीमध्ये जनरल प्रॅक्टिसचे ते प्राध्यापक आहेत। ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांच्या हस्ते अमृतपाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। आता इंग्लंडविषयी माहिती घेऊयात। ब्रिटनचे नवीन सम्राट आहे चार्ल्स III, पंतप्रधान आहेत ऋषी सुनक, राजधानी आहे लंडन आणि चलन आहे पाऊंड स्टर्लिंग। नेक्स्ट, कोणत्या कंपनीने अलीकडेच कृष्णा गोदावरी खोऱ्यात प्रथमच तेल उत्पादन सुरू केले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, ONGC। अधिकची माहिती, देशाला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणे हा या प्रकल्पाचा उद्दिष्ट आहे। ONGCची स्थापना 14 ऑगस्ट 1956ला झाली आहे। अध्यक्ष आहेत अरुण कुमार सिंग आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली। खालीलपैकी कोणते राज्य सरकार राज्यात फार्मा पार्क उभारणार आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, उत्तर प्रदेश। ललितपूर बुंदेलखेडमध्ये हे फार्मा पार्क उभारणार आहेत। स्थापना झाली आहे उत्तर प्रदेशची 24 जानेवारी 1950ला। मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ। राष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? राईट आन्सर आहे 12 जानेवारी। या दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती असते। संयुक्त राष्ट्रसंघाने 1984 पासून आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात यावा अशी घोषणा केली आहे। नेक्स्ट, CREDI अहवालानुसार देशातील अव्वल MSME राज्य कोणते आहे? तर ते आहे ऑप्शन क्रमांक सी, महाराष्ट्र हे अव्वल राज्य आहे। महाराष्ट्र आणि तामिळनाडू महत्त्वपूर्ण योगदान करते म्हणून उदयास आले आहेत, जे एकत्रितपणे भारतातील नोंदणीकृत MSMEच्या महत्त्वपूर्ण भागाचे प्रतिनिधित्व करतात। उत्तर प्रदेशने राष्ट्रीय MSME परिस्थितीत 9% वाटा असलेल्या पहिल्या 3 राज्यांमध्ये उल्लेखनीय स्थान प्राप्त केले आहे। नेक्स्ट, रेल्वे बोर्डाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, अरुणा नायर। तसेच लक्षात घ्या आपणाला चालू घडामोडी प्रश्नसंच हवा असेल तर आपण घेऊ शकतात। जून 2022 ते डिसेंबर 2023 पर्यंतचे 3000+ प्रश्न या ठिकाणी आहेत। प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने एक्सप्लेनेशन देखील दिलं आहे। प्राईज आहे फक्त 99 रुपये। परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकतात। त्याच पद्धतीने तुमच्यासाठी होमवर्क आहे, उष्णकटिबंधीय चक्रीवादळ अल्वारो कोणत्या ठिकाणाला धडकले? प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।